की पहिल्यांदाच आपण आपल्या प्रेरणेनं मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हळदीच्या रोपापासून हळद लागवड ही संकल्पना या भागामध्ये नव्हती सर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दापोली कृषी विद्यापीठामध्ये ती होती, परंतु आपल्या भागामध्ये रोपापासून हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होत नव्हती. पण आमच्या मागच्या 2 वर्षापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये केला. तर आपल्या याच्यामध्ये शेतकरी बांधवाचे काय अनुभव आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण विचारणा केली होती की बा त्यांना त्याच्यापासून काय फायदा होता, काय त्याचे इंटरॅक्शन ठेवा, आणि या दृष्टीने सर आपल्या सूचनेला आम्ही हे करून आज हा आपण कार्यक्रम ठेवला. प्रॅक्टिकली जे काम शेतावर जाऊन शेतकरी बांधव करतात ते मातीमध्ये राहतात. आपण तर ठीक आहे, आपण आता आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी एक काम केलं, आपण धोरण राबवतोय किंवा आपले जे उद्दिष्ट आहे की इंग्लिश जास्त आलं पाहिजे, कर्मवीन कंटेंट जास्त आलं पाहिजे, यासाठी प्रयोग आपले चालू आहे. तर माझी विनंती आहे की शेतकरी बांधव तुम्हाला प्रातिनिधिक आवाज येतो ना, तर शेतकरी बांधवाची कोणाची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली तर बरं वाटेल. सर मला जे लागेल ते बिलं काढून आपण शेतकरी बांधवांना बिलं देऊन त्याच्यामध्ये काहीच नाही, तुम्ही जसं सांगता तसं करू सर. कारण कास्तकारांनी मोठं व्हावं आणि कास्तकारांनी नवीन स्पीडमध्ये यावं, याच्याचा समाजसेवा आहे असं माझं मत राहील. तर नक्कीच जे आपण जसे सांगता तसे करू. एकदा आपण शेतामध्ये भेटायला तुम्हाला विनंती करतो. आपण एकदा तुमचा आला तर एकदा आणखी तुमचा जर आला तर खूप जास्त आम्हाला तुमचा अनुभवाचा फायदा होईल. सर काढणीच्या वेळेस बोलवा, मी निश्चित आपण काढणीचं उद्घाटन करू आणि एक चांगला कार्यक्रम घेऊन शेतकरी बांधवांना सगळी माहिती देऊ सर. आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि खूप चांगले आपले अनुभव शेअर केले संशोधन केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार सर. लगेच आपण घेऊ अविनाश कदम निवडण्याचे सर, त्यांनी 10,000 रुपयाची लागवड केली होती, ती बोलतील आपल्याला. आता बोललेले अशोक खेडा साहेब होते, त्यांनी जवळजवळ 50,000 रुपये एकट्याने नेले आणि लागवड केली आणि खूप चांगले त्यांचे अनुभव त्या ठिकाणी त्यांनी सांगितले. आणि उत्पादन पण त्यांना आता अजून निघालं नाही, पण निश्चितपणे त्या रोगवाई कमी होती आणि इतर पण चांगले फायदे झाले असं त्यांचं म्हणणं आहे. हा कार्यक्रम आपलं संशोधन केंद्राच्या वतीनं आदरणीय ताईसाहेब आपलं स्वागत, आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून आपलं स्वागत आणि खूप चांगला प्रतिसाद आपला या कार्यक्रमातून शेतकरी बांधवांचा मिळालाय. फीडबॅक द्यायला हरकत नाही. काही शेतकरी बांधवांनी आपल्याकडून जवळजवळ 50,000 पर्यंत आपण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपली विनंती आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्रातर्फे उपस्थित सगळ्याच शेतकरी बांधवांचं आणि अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत. खरं म्हणजे हा नवीन प्रयोग होता आपल्या परिसरात की आपण टिश्यू कल्चरच्या रोपांपासून हळद निर्मिती करायची. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. तुम्ही सगळ्यांनी ही सगळी रोपं नेली, तुमच्या शेतात ती लावली, त्याचं पीक घेतलं आणि तुम्ही सगळ्यांनी ती जोपासली, त्याच्यावर चांगली प्रक्रिया केल्यामुळे चांगलं जोपासना केल्यामुळे त्याचं चांगलं उत्पादन मला चांगले अनुभव आले. तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एक नवीन क्रांती करण्याच्या दिशेने जे पाऊल टाकलेलं आहे की सुवर्ण क्रांती करण्याचं आपल्या संशोधन केंद्राचे अध्यक्ष माननीय हेमंत पाटील साहेबांनी ठरवलं होतं. त्या सुवर्ण क्रांतीच्या प्रवासातले तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात, भागीदार आहात. तुम्ही सगळेजण त्यात प्रत्यक्ष काम करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. तर तुमच्या अनुभव इतर सगळ्या शेतकऱ्याचे अध्यक्ष माननीय हेमंत पाटील साहेबांनी ठरवलं होतं. त्या सुवर्ण क्रांतीच्या प्रवासातले तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात, भागीदार आहात. तुम्ही सगळेजण त्यात प्रत्यक्ष काम करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. तर तुमचे अनुभव इतर सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जावं, म्हणजे एक तर त्याच्यातून जे फायदा झाला की जर आपण बेण्यातून लावलेली हळद आणि संशोधन केंद्रात टिश्यू कल्चरचे रोपं वापरून घेतलेली हळद, या दोन याचा जे फायदा झाला की जर आपण बेण्यातून लावलेली हळद आणि संशोधन केंद्रात टिश्यू कल्चरचे रोपं वापरून घेतलेली हळद, या दोन याचा एक तक्तेजर केले देशमुख सर आपण की साधं बेणं वापरलेलं आणि टिश्यू कल्चरचे बेणं वापरलेलं, याचा काय फायदा झाला की जर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले तर जास्तीत जास्त शेतकरी टिश्यू कल्चरच्या रोपांचा वापर करतील आणि चांगलं गुणधर्म असलेली, रोगराईला बळी न पडणारी, कमी कालावधीत उत्पन्न येणारी आणि चांगला दर्जा असलेली हळद, जी एक्सपोर्ट क्वालिटीची हळद आपल्याला अपेक्षित आहे की जी आपल्याला चांगला उत्पादन सुद्धा मिळेल आणि त्याच्यावर आपल्याला चांगला भावही मिळेल. तर असे सगळे तुम्ही जबरदस्त काम सगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. मनापासून तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं मी खूप खूप
अभिनंदन करते आणि सातत्याने आपण हवामान संशोधन केंद्राशी जोडलेले राहूया. तुमचे काही अनुभव असतील, अजूनही तुम्हाला हे काम करत असताना प्रत्येकाला वेगळं काही आढळलं असेल किंवा अजून काही कमी जाणवले असेल की बाबा नाही अजून याच्यात आपण हे केलं पाहिजे, तर हे पण आपण थोडंसं संशोधन केंद्रापर्यंत पोहोचवावं अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना पण विनंती आहे. अधिकाऱ्यांना पण माझी विनंती की प्रत्येक शेतकऱ्याचा एक फाईल बनवावी, त्याच्या वर्षभरात आलेले त्याचे अनुभव, त्यांच्या आलेल्या नोंदी, प्रत्येकाचं रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे. ते त्या शेतकऱ्याकडे असलं पाहिजे आणि आपल्याकडे पण असलं पाहिजे. म्हणजे मग त्याचा फायदा पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्या काय चुका झाल्या का, काय कमी होती का, त्याच्यावर आपल्याला काय काम करावं लागेल. आपले संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आहेत, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सगळ्यांपर्यंत या बाबी पोहोचवल्या, तर अजून पुढच्या वर्षी अधिक निकोप आणि अधिक सकस असं आपण वाणांची निर्मिती करू शकतो, रोपांची निर्मिती करू. पुढच्या वर्षी सुद्धा असाच भरघोस प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा. खरं म्हणजे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे, तर अशी टिश्यू कल्चरचे रोप निर्मितीची कार्यशाळा सुद्धा आपण प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत घेता येईल देशमुख सर, त्याच्यावरती आपण विचार करायला हरकत नाही, कारण मागणी भरपूर आहे. तर फक्त एकटं संशोधन केलं सगळ्यांना रोपं देण्यासाठी परिपूर्ण ठरेल येणाऱ्या काळात असं वाटत नाही. शेतकऱ्यांची मागणी बघता आणि रिझल्ट बघता या सगळ्या टिश्यू कल्चरच्या रोपांची, तर त्या दृष्टीने आपण विचार करू. सातत्याने संपर्कात राहू. दर 3 महिन्याला तुम्हाला एखादी फील्ड व्हिजिट असेल काही नवीन शेतकऱ्यांची, ते कसे करता येईल आपल्याला, आणि तुम्ही निर्माण केलेल्या पावडरचं वेगळं उत्पादन ते कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. आज आपल्यासोबत आपल्या केंद्राचे अध्यक्ष माननीय हेमंत पाटील सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा आणि संवाद साधू इच्छितात. मी 1 मिनिट माहिती त्यांच्याकडे देते. नमस्कार, जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय महाराष्ट्र. बोला देशमुख सर, सर. आपण आज कार्यक्रम घेतला होता सर. याच्यामध्ये असं होतं की पहिल्यांदाच आपण आपल्या प्रेरणेनं मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हळदीच्या रोपापासून हळद लागवड ही संकल्पना या भागामध्ये होती सर. आम्ही काही व्यवस्था वगैरे नाहीये. मानतो काय सर. का मला त्यांचे अनुभव ऐकायचे, कोणाचे प्रातिनिधिक मला जरा ऐकवा, मग काय त्याच्यात आपल्याला सुधारणा करायची. कारण कसं आहे की प्रॅक्टिकली जे काम आहे शेतावर जाऊन शेतकरी बांधव करतात, ते मातीमध्ये राहतात. आपण तर ठीक आहे, आपण आता आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी हे काम केलं, आपण धोरण बांधतोय किंवा आपले जे उद्दिष्ट आहे की एलडी जास्त आलं पाहिजे, कर्क्युमेंट कंटेंट जास्त आलं पाहिजे, यासाठी प्रयोग आपले चालू आहेत. तर माझी विनंती आहे की शेतकरी बांधव तुम्हाला प्रातिनिधिक हा सर, आवाज येतो सर. आवाज येतोय ना, तर शेतकरी बांधवाची कोणाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली तर बरं वाटेल. सर 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 लगेच आपण घेऊ. अविनाश कदम निवगेश आहे सर, त्यांनी 10,000 रुपयाची लागवड केली होती, ते बोलतील आपल्याला. देवला म्हणजे तालुक्यामधलं देवला हातगाव सर, हातगाव म्हटलं नेमकं. अविनाश कदम सरांना विनंती करतो की त्यांनी आपला माईक अॅडमिट करून बोला. सर, मी तत्पूर्वी एक आपल्याला अभिनंदन करू इच्छितो. गोदावरी समूहाचं एक नवीन शाखा आपण आम्हाला आताच लक्षात आले ऑनलाईन बघितल्यामुळं एक शाखा गुजरातमध्ये आपली तिथं स्थापन झाली सर. फार मोठ्या प्रमाणावर विस्तार या गोदावरी अर्बनचा होतो आहे आणि फार चांगलं काम, मोठं काम त्या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये होतंय, सहकार क्षेत्रामध्ये होतंय. आपल्या संस्थापक आणि अध्यक्ष लोकांनाही सर आमच्या सगळ्यांच्या वतीनं, शेतकरी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि याच पद्धतीनं हळद संशोधन केंद्राचं पण काम चालू आहे सर. आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल की फार मोठे अधिकारी तिथं येऊन संशोधन केंद्राला भेटी द्यायला लागले आणि शेतकऱ्यांमध्ये पण फार नवनवीन वाढ केल्यामुळे सर खूप मोठ्या प्रमाणावर आपलं त्या लोक अभिनंदन करत आहेत आणि चांगलं काम आपण हे केले सर. त्याच्याबद्दल तो पण आपल्याला फीडबॅक मी देऊ इच्छितो सर. बरोबर सर. नमस्कार सर. 10,000 रुपये पाडले होते यावर्षी. हा, 10,000 रुपये पाडले होते. हो, 10,000 रुपये पाडले होते. आता घरची आमची 12 एकर आहे. 12 एकर घरचे आहे. पण त्याच्यापेक्षा आमची तुमची रोपाची जी आहे ते चांगली आहे सर. रोपापासून लावलेली आहात तुमची, आमची चांगली, आपली चांगली आहे. हा, तुमची चांगली आहे सर. रोपाची चांगली आहे. आमच्या देण्यापेक्षा तुमची रोपाची हात चांगली आहे. बरं. आणि रोप प्रतिकार शक्ती कमी आहे त्याला. बरं. आणि आता आमच्यापेक्षा 2 महिने लेट भेटलं, पण आम्हाला त्याच्यापेक्षा माल चांगला आहे तुमच्या. बरं. रोपाच्या. तर आमची एकच मागणी आहे, बस सांगलीला जे राजापुरी आहे हो हो त्याचं बेन तयार करा. बरं, चालेल चालेल. सर, अविनाश कदम साहेब बोलले आता सर.
त्याच्याकडे आता आपलं एक पोर्ट्रेट पद्धतीने आहे. हो पोर्ट टिश्यू कल्चरचं आपल्याला थोडस जरा जास्त कॉन्सन्ट्रेट करून एक आपले कर्मचारी डेप्यूट करावा लागतील दर आठवड्याला बाबा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये काय प्रगती चालू आहे काय नाही याच्यासाठी देशमुख सर एक अधिकारी आपण डेप्यूट करा. जी सर. आणि कसं आहे की डे बाय डे काय प्रगती होत आहे ते आपल्याला कळेल. जी सर. दुसरं आता यांनी राजापुरी वाहन सांगितलेलं आहे. हो राजापुरी मला वाटतं आपल्याकडे आपण जे काही 46 वाहन लावले त्याच्यामध्ये एक राजापुरी आणलेलं होतं ना आपण. राजापुरी पण आहे. तर आपण काय करा की त्या राजापुरीचं आपण साधारणतः वर्षभर निरीक्षण करा की कशा पद्धतीनं आपल्या हवामानामध्ये त्याचं एकदम मी तुम्हाला जे म्हटलं होतं की प्रत्येक तुम्ही साधारणतः 21-22 मापे करून हे सर्व 46 जे आपली काही आपण डेली नॉलेज वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं पूर्ण निरीक्षण अवलोकन आणि त्याच्यामधून काय त्याच्यावरती रोग कोणत्या कोणत्या पडायला लागले की कसं यायला लागलेलं आहे काय काय आपल्या हवामानाचा काय परिणाम होतो आणि आल्यानंतर त्याचं लॅबोरेटरीला त्याचं कॅल्क्युलेट कंटेंट त्यामधलं असलेले आहे त्याच्यात असलेले औषधी घटक हे पूर्णपणे लॅबोरेटरीला तपासणीला पाठवून त्या 46 वाहनाचं पूर्ण अनालिसिस जे आहे ते आपल्याकडं स्टडी म्हणून तयार पाहिजे. शेतकरी बांधव काय आवडत मला काळी लावायची काळी लावते ज्याला पांढरी लावायची टाटा आता या वर्षी आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आता तुम्ही तयारी करा आणि पुढच्या वर्षीच्या कोणी आला भेटायला बाबा हे 46 वाहन आहे याचं या हवामानामध्ये एवढं उत्पन्न येऊ शकतं एवढं त्याच्यामध्ये कंटेंट असू शकतं बाजार भाव त्याचा हा आहे साधारणतः याच्यामधनं एकरमध्ये हे आपल्याला एवढं उत्पन्न होऊ शकतं हे सगळं फॉर्मॅट आणि माहिती मस्तपैकी प्रिंटेड स्वरूपामध्ये एका बोर्डवर लावायची. त्यानंतर शेतकरी ते आपल्या प्लॉटला भेटी देतील ते बघतील आणि तिथेही छोट्याशा पत्राच्या याच्यावर त्याच्यावर हवामानाचा परिणाम होणार नाही अशा ठिकाणी त्या वाफ्याचे तिथे लावून ठेवायचे जेणेकरून सगळ्यांना बघायला मिळेल आणि माहिती मिळेल. मनापासून धन्यवाद जे तरी तुम्ही घेतलाय एक दिवस की तिथे असताना ज्यांना तुम्ही रोप दिले त्या सगळ्यांना बोलून त्यांच्याशी डायरेक्ट वन टू वन इंटरॅक्शन आपण तिथे करूया. सर आणखी एक शेतकरी गंगाधर 95 आहे त्यांनी पण रोपापासून लागवड केली होती. गंगाधर आपला माईक अनम्यूट केलाय बोला आपण. आणखी ते निर्बंध आहे मला जरा 1 महिना लेट झाला होता लावायला. आणि हिरवे पण आहे आणखी तुम्ही मागणी जास्त केली होती पण आम्ही तुम्हाला 1,000 रुपये देऊ शकलो गत वर्षी. त्याच्यामध्ये लेट लावल्यामुळे काय परिणाम झाले त्याचं सुद्धा परीक्षण नोंदवा. म्हणजे साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये ते लागलं पाहिजे बरोबर आणखी हिरवा आहे त्याला 1 महिना लेट करावं लागेल. हा तर हे सगळे परीक्षण तुम्ही नोंदवा जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेस परफेक्ट त्यांना शेतकऱ्यांना लागवड नेमकं कधी केली पाहिजे. मोठीतून धान्य खाली पडल्यानंतर जर ते चुकीच्या वेळेस पडलं तर ती सुद्धा उगवण होणार नाही अशा पद्धतीच्या निरीक्षण पूर्वीच्या शेतकऱ्यांचे होते माझ्या वाचनात आले होते. जेवढी समजा ती पण असते आपली बरोबर तशा पद्धतीने परफेक्ट नोंदणी असणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या दिवशी कोणतं हवामान असलं पाहिजे तारखेपासून ते नोंद आणि तसे परीक्षण होणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. तर पिंपळे सरांनी आपल्या संशोधन केंद्राला कृषी भेट दिली होती. त्यांनी PDK वायगाव फुले स्वरूपा मेदुकर आणि त्याचबरोबर सेलम अशा 4 वाहनाचे रोपं त्यांनी त्या ठिकाणी नेले होते. त्यांनी आता चालू त्यांचे कथन केले त्याच्यामध्ये त्यांना कुरकुमींची टक्केवारी काय ते त्यांना पाहायचे आहे. तर निश्चितपणे आपल्या भागामध्ये कुरकुमींचं टक्केवारी बघणं गरजेचं आहे. आपण जे मॅकडॉल नावाची पण हळद काही शेतकरी बांधवांना आपण दिली तर तिकडचं वातावरण जे आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे मेघालयासारख्या भागातलं तर ते वातावरण थोडंसं आपल्या हळदीचा आणि तिथल्या वातावरणामध्ये फरक असल्यामुळं
थोडं कुरकुमीमध्ये टक्केवारीमध्ये फरक येऊ शकतो. परंतु परिस्थिती अशी आहे की सर 5% कुरकुमीच्या वरची जर हळद कोणी मागितली आणि डिमांड केली एखाद्या खरेदीदारानं, तर आपल्याकडे ती हळद आपण देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे काही वाण आहेत आपल्याकडं ते सगळे सेलमचे वाण आहेत. आणि सेलमच्या वाणाबद्दल काही म्हणणं नाही, कारण ती व्हरायटी चांगली आहे, आपल्याला चांगलं उत्पादन पण देते. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होत असताना एखाद्या वाणाची जर कोणी मागणी केली, पर्टिक्युलर वाणाची, की त्याच्यामध्ये 5% कुरकुमीन जास्त असलेला वाण आम्हाला पाहिजे, तर त्यावेळेस आपण तिथं हातबल होतो. म्हणजे डिमांड ओरिएंटेड व्हरायटीज आपल्याला या पुढच्या काळामध्ये लावायच्या असतील तर आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करणं, तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहून हे असं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्या पद्धतीने आपल्याला पुढचे कार्यक्रम घ्यावे लागतील. त्याच दृष्टीनं पिंपळे सरांनी जे वाण सिलेक्ट केले त्यामध्ये पिढीकी वायगाव आहे. वायगाव नुसता वाण शेतकऱ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना, परंतु पिढीकी वायगाव थोडीशी आणखी अलग स्थितीला म्हणावं तसं आलेलं नाही. वायगावपेक्षा पिढीकी वायगाव हा वाण खूप सरस वाटला. आणि आम्ही काही शेतकरी बांधवांना जे बेलं यावर्षी दिलं होतं, रोपं तर आम्ही कमी केले होते, त्याच्यामध्ये असे ठराविक शेतकरी बांधवांना दिले. परंतु जे बेलं आपण त्या ठिकाणी दिलं होतं, साधारणपणे त्या बेल्यापासून 1 क्विंटलपासून 32 क्विंटल कच्ची हळद त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. आणि सगळ्यात हायस्ट उत्पादन, कमी कालावधीचा वाण, उत्पादनामध्ये चांगला, कुरकुमीनच्या याच्यामध्ये 6% जास्त असलेलं कुरकुमीन, आणि अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपल्याला दिसल्या. आणि या सगळ्या माध्यमातून तो पण वाण आपल्याला चांगला वाटला. सध्या त्याच्यामध्ये 1 क्विंटलला 30 क्विंटल ओली हळद इतकं प्रचंड प्रमाणात उत्पादन आले. आणि जे सुदर्शन व्हरायटी आहे सर, त्याचं पण 1 क्विंटल 28 क्विंटल उत्पादकता आली. 8 महिन्याच्या काळामध्ये जे व्हरायटी होत्या त्या पण आपण काही त्या दिल्या शेतकरी बांधवांना. त्याच्यामध्ये पिढीकी वायगाव नावाचा जो वाण आहे तो 1 क्विंटल हळदीपासून 32 क्विंटल हळद शेतकरी बांधवांना ती आली. कालावधी पण कमी आहे, 1 नंबरची हळद पण त्याच्यात जास्त आहे सर. तर अशा चांगले वाण आपण देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे. आणि केवळ हे तुमच्यामुळं एवढं मोठ्या प्रमाणावर वाण आपल्याला उपलब्ध करता आले आणि शेतकरी बांधवांना आपल्याला देता आले सर. आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण वेळ दिला. आदरणीय राजश्रीताई त्यांनी पण मला वेळ दिला आणि खूप बहुमोल मार्गदर्शन केलं. आणि आपल्या सूचनेप्रमाणे सर आम्ही या सगळ्या गोष्टी करू आणि एक ऑफलाईन कार्यक्रम या सगळ्या शेतकरी बांधवांचा आपली वेळ घेऊन तोही आपण कार्यक्रम निश्चितपणे याच्यामध्ये घेऊ. मला वाटतं सगळ्याचं जर आपलं झालं असेल बोलणं तर हा कार्यक्रम आपले सगळ्याचे आभार मानून संपूयात. आणि आजच्या प्रशिक्षणाला सर्वांनी बहुमूल्य जे वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांनी वेळ दिला. त्यांनी वेळातला वेळ काढून पूर्ण मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना सुद्धा, आम्हाला अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन, त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि आमच्या राजश्रीताई यांनी सुद्धा, त्यांना सुद्धा प्रत्येक हळदीच्या वाणामध्ये किंवा हळदीच्या प्रत्येक पिकाबद्दल खूप काही माहिती आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट शेअर करतात. आज त्यांनी वेळ दिला, त्यांचं सुद्धा हळद संशोधन केंद्राकडून आभार मानतो. आणि आज जे आमचा पूर्ण स्टाफ आहे, आता आमचे देशमुख साहेब आहेत, भुरे साहेब आहेत, पूर्ण स्टाफ आहे, यांनी सुद्धा वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये फील्डवर ऑब्झर्वेशन घेऊन सगळ्या कोणती व्हरायटी किती दिवसात येईल, काय येईल, त्यांचे काही ऑब्झर्वेशन घेऊन जे मार्गदर्शन केले. तर या सर्वांचं आणि शेतकरी बंधूंनी विशेष म्हणजे शेतकरी बंधू आज वेळातला वेळ काढून आज आमच्या रोपे लागवडीच्या प्रतिसाद ह्या मार्गदर्शनाला किंवा ट्रेनिंगला जो शेतकऱ्यांनी वेळ दिला त्याबद्दल हळद संशोधन केंद्र वसमत तर्फे सर्वांचे आभारी आहे.